म्हणून तुला गुरुप्रेरणा सांगायचं. तो ना भाविक फोन करत होता. भाविक ज्युनियर आपला भाविक ना, तो कुठे नाशिकला आहे. हा मी उचलला त्याचा कॉल. तो बोलतो काय आलं. बोललो मनीष बोलतोय, तो बॅटिंग करतोय. बोलतो काय आलं का. बोलतो नाशिकला आहे. बाकी काय भाव किती उतरला. अरे 125 GB असेल पण एवढा कमी. 17 ऑगस्ट पर्यंत ऑफर असेल. अगोदर माहित असतं याला घेऊन, याला सोडून त्यालाच घेतला. हा 42ला पडला ना मला बरोबर लोन करून. पण काय वेगळा सीन असेल रे तो. काहीतरी पहिला हप्ता 40,000 असेल असं काहीतरी असेल. स्टार्टिंग लिवले झोल काय समजत नाही. हे चालू झाली मॅच. हे काय चालू झाली मॅच. काय घेतलंय मोठ्या गावाला. टॉस कोण जिंकलाय. हॅलो चेक. नाणेफेकीचा कौल जिंकलाय गोलिवली 40+ संघाने आणि प्रथम गोलंदाजी त्यांनी स्वीकारली आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. चार षटकांची मॅच आहे आणि पुढचा चेंडू देखील एक चांगली पिचिंग पाहायला मिळते. ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता. स्विंग अँड मिस, मोठ्या फटक्याचा प्रयत्न. पुढचा बॉल चेंडू हवेमध्ये असणार आहे. झेलची शक्यता, खेळाडू तैनात आणि इथे 2-3 तिसऱ्या अटेम्प्ट वरती खूप चांगला झेल इथे टिपलाय. फंबल केले थोडंसं पण त्यानंतर ते स्वतःला बॅक करत असताना थोडंसं जगलिंग आणि त्यानंतर विकेटचं पतन. पहिला बॉल सिंगल, दुसरा डॉट, नंतर विकेट. आणि आता दोन्ही बंधू बॅटिंग करण्यासाठी. आणि इथे पहिलाच बॉल, पहिला चेंडू हवेमध्ये असणार आहे. झेलची पुन्हा एकदा शक्यता आहे. थोडंसं मिसजजमेंट, थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह मिस्टेक पाहायला मिळतं आणि चेंडू निघून गेलाय मैदानाच्या बाहेर 2 धावांसाठी. 2 धावांनी धावफलक पुढे. 3 धावा धावफलकेवरती लागल्या. 4 चेंडूचा खेळ झालाय. चांगलं षटक आतापर्यंत, अप्रतिम षटक हाता आलाय. गोलिवली 40+ संघ अगदी एक सूर गवसलाय आणि पहिला सामना गमावल्यानंतर त्यानंतर केलेलं हे कमबॅक आणि ते कमबॅक देखील तेवढंच महत्वाचं आहे. पुढचा बॉल, मोठ्या फटक्याचा प्रयत्न. इथे देखील चांगला स्ट्रोक. मैदानाच्या बाहेर चेंडू इथे देखील निघून जातोय. लॉंग ऑफच्या अगदी डोक्यावरून 2 धावा इथे देखील मिळतील. 5 चेंडूचा खेळ, 5 धावा धावफलकावरती. शेखर गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिले 3 चेंडू नावावरती राहिले पण त्यानंतर नितीन मात्रे आल्यानंतर चांगली बॅटिंग देखील होते. चांगले स्ट्रोक्स खेळणं त्याची ओळख राहिली. ऑन द राईस फटके खेळणं ही त्यांची ओळख राहिली आहे आणि समोरून देखील तेवढंच मोठं आव्हान. पुढचा बॉल यावी यॉर्कर एक्झिक्यूट केला. ब्लॉक होलचा हा चेंडू होता. खोदण्याचा प्रयत्न केला. हलकीशी बॅटची कडा चेंडू अंगाला आदळतोय आणि त्यानंतर तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. शॉट मिड विकेट वरती. एकही धाव नाहीये. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात 5 धाव फलक्यावरती. एका गडीच्या मोबदल्यात मोठा गाव 40+ हा संघ. फक्त 4 षटकांची मॅच आहे. 24 चेंडूची मॅच आहे आणि बघूयात धावा किती बनतात त्या 24 चेंडूंवरती, कारण ही मेगा फायनलची मॅच आहे. इथे सर्वस्व पणाला लावणं गरजेचं आहे. सर्वस्व नक्कीच पणाला लागणार आहे पण मॅच जिंकताय कोण
सामना जिंकणं देखील तेवढं महत्वाचं, तो निर्णय येणं देखील तेवढं महत्वाचं असणार आहे. कारण नवापाडा 40+ देखील संपूर्ण संघ अगदी क्लोज उभे राहिलेत. प्रत्येक खेळाडूचं ऑब्झर्वेशन करतायत, पाहतायत कोण काय खेळ करतोय. आणि यावेळी स्विंग अँड मिस, मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला आणि दोन्हीही बॅटर एका दिशेला, गोलंदाज दुसऱ्या दिशेला, दोघांचीही वर्णी लागते अगदी डोंबिवलीतील सगळ्यात सुदृढ खेळाडूंमध्ये आणि ही लढत त्यांच्या दोघांमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, डबल माइंड झाल्यात. इथे देखील टप्पा पडल्यानंतर हातबळ वरण चेंडूने देखील घेतलाय. अमित गायकर गोलंदाजी ट्रॅकवरती सलगचे 2 बॉल त्यांनी देखील निर्धाव फेकलेत. वा, काय कॉन्टॅक्ट पाहायला मिळतं, काय बॅटल आहे. पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न, सलगचे 3 चेंडू इथे निर्धाव फेकलेत. निलेश म्हात्रे यांना गोलंदाजी करत असताना कुठल्याही क्षणाला स्वतःवरती आत्मविश्वास ठेवणं बघा किती गरजेचं असतं. बॅटरला नाही, बॅटिंगला खेळा. स्विच हिटचा प्रयत्न केला होता आणि स्विच हिट करत असताना इथे कवच रिजनवरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. वा, काय तो मोमेंटम मिळालाय. गोलिवली 40+ संघ अगदी सुदृढतेने इथे लढाई करतोय. 4 चेंडू आणि 4 चेंडूंवरती अमित गायकर यांनी ते इकॉनॉमिकल षटक फेकले. फक्त 1 धाव आतापर्यंत दिली आहे. पुढचा बॉल आणि इथे बाहेरच्या दिशेला, प्रचंड बाहेरच्या दिशेला, लेगस्टंपच्या अतिरिक्त बाहेर पिचिंग, वाईट बॉल येतोय. अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्राची धाव, ते एक्स्ट्राच्या धावा घेऊन खेळणं इथून महत्वाचं आहे. मोठागाव 40+ संघाला 24 चेंडूंची मॅच, किमान 45 ते 50 धावा बनवणं गरजेचं आहे. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, स्लो ओव्हरचा वापर केला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने देखील गरकन गिरकी खाल्ली आहे. यष्टीरक्षक देखील चेंडूच्या मागे आलाय आणि 1 धाव इथे त्यांना देखील मिळणार आहे. 8 धावा धावफलकेवरती, 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू आता अमित गायकर विपक्ष निलेश म्हात्रे. पुन्हा एकदा 30 लढत, 30 कॉन्टॅक्ट. बघूयात शेवटचा चेंडू काय घडतंय. पुढचा बॉल, मोठा फटका येतोय. शेवटच्या चेंडूवरती बॅकफुटला थांबलेत, मोठा फटका एक्झिक्यूट केला आणि धावा मिळणार आहेत किती, तर शेवटच्या चेंडूवरती पंच घोषित करतायत 4 धावा. चौकार येतोय. सलगचे आलेले ते 3 निर्धाव चेंडू आणि त्यानंतर निलेश यांनी देखील ओळखला, त्यांच्याकडे देखील तो अनुभव आहे. त्यांना देखील माहिती आहे गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. यावेळी अखूट टप्प्याचा चेंडू होता, पुलचा फटका, लाजवाब, आले 4 धावा. पण मॅच कुठे आहे. मॅच अजूनही जास्ती लांब गेलेली नाहीये, कारण 12 चेंडूंवरती आतापर्यंत गोलिवली 40+ संघांनी दिल्यात फक्त 12 धावा. 12 चेंडू आणि 12 धावा आतापर्यंत दिल्यात. काय घडतंय, काय बिघडतंय. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक, पण त्या 12 चेंडूंवरती 25 धावा, 30 धावाही बनवू शकतात, कारण ती कुवत अजून दोन्ही बॅटर्सकडे आहे. कुठलेला आहे. पहिलाच बॉल, पहिला चेंडू पिचिंग अतिरिक्त लेगस्टंपच्या बाहेर आणि तिकडनं थोडंसं वळण, अँगलने कट होतोय बाहेरच्या दिशेला, अजून वळण घेते. पुढचा बॉल, मोठा फटका, नितीन यांच्या बॅटमधून. काय कनेक्शन, सगळ्यात लांब आजच्या दिवसातील येतोय का षटकार, तर येस, सगळ्यात लांब षटकार मारलाय आणि एकटा माणूस एकटा लढवतोय, ही खिंड लढवतोय आणि ही खिंड फक्त लढवत नाहीये तर षटकार देखील त्यांच्या बॅटमधून येतात. वॉट अ बॅटिंग. स्लॉट मधला चेंडू, प्लॉटच्या बाहेर डिपॉझिशन. काय षटकार आहे, काय षटकार वसूल केलाय. मॅचचं भवितव्य बदलणारा हा षटकार नितीन यांच्या बॅटमधून. पुढचा बॉल, पुन्हा एकदा चेंडूला पुल केलाय, चेंडू हवेमध्ये असणार आहे आणि इथे चेंडू बघा भिंतीला आदळतोय. आदळल्यानंतर इथे 2 धावा देखील मिळतात. दोन्ही भावंड आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी बघा कशी लढाई करतायत. वा, अप्रतिम खेळ. निलेश म्हात्रे यांची बॅट आतापर्यंत हवी तशी बोललेली नाहीये, थोडीशी शांत नक्कीच राहिलेली आहे, पण समोरून कामगिरी दुसऱ्या भावंडांनी जबाबदारी खांद्यावरती घेतली आहे. 21 धावा धावफलकेवर. पुढचा बॉल, यावेळी देखील अगदी यष्टांना टार्गेट करणारी गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पायाला आदळतोय की बॅटला आदळतोय, पंचांचा इशारा आहे ना, पंचांचा कॉल येणं अजूनही शिल्लक आहे. लेग बायशी धावा. थँक्यू पुष्कर सर. अगदी चेंडू पायाला आदळतो आणि त्यानंतर 1 धाव इथे देखील मिळते. त्या एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे. जी धावसंख्या थोडीशी कमकुवत वाटत होती ती धावसंख्या आता धावते.
22 धावा धावफलकेवरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. नरेश गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न, व्यवस्थित टाइम झालेला नाहीये. अगदी मुख्य व्यासपीठावरती येणारा हा चेंडू आणि इथे 2 धावा घोषांकित म्हणून इथे घोषित करण्यात येतील. अगदी रवी शास्त्री म्हणतात ना कॉमेंट्री पॅनल मध्ये असल्यावर, लाईक अ ट्रस्सर बुलेट. अगदी बुलेटच्या वेगाने, गोळीच्या वेगाने चेंडू व्यासपीठावरती आलाय. 2 धावा मिळतील. 24 धावा धावफलकेवरती झाल्यात. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल यॉर्करचा वापर केलाय. खोदलाय चेंडूला. मैदानाच्या बाहेर जाणार आहे का? गेला तर धावा किती मिळणार आहेत? 2 धावा इथे देखील मिळतील. पहिल्या 12 चेंडूंवरती होत्या फक्त 12 धावा आणि त्यानंतर बघा पूर्णपणे पवित्रा बदललाय. 26 धावा आता धावफलकेवरती झाल्यात. सात चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. चांगलं कमबॅक, सुदृढ कमबॅक गोलंदाजाचं देखील आपण पाहिलं. नरेश शेवटचा चेंडू डॉट आलाय तरी देखील धावफलक 26 या आकड्यावरती आहे आणि शेवटच्या 6 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. बॅट्समनचं नाव इथे, त्यांनी रन किती केले ते तसं लिहायचं. इथे बॉलरचं नाव, सेकंड इनिंग लिहा, आता नका लिहा. अमित वझे येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल शॉर्ट पिच आहे. भिरकवण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी आहे. पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांनी दाद उचलून धरली आहे का? नितीन आहेत. येस, इट इज अ व्हाईट बॉल. पंच व्हाईट बॉल घोषित करता आहेत. पंच काय स्क्वेअर लेगचे पंचांचा निर्णय अंतिम तर आहे पण पंचांनी व्हाईट बॉल डिसिजन दिला. येस, तालमेल, कॉर्डिनेशन यालाच म्हणतात. ते कॉर्डिनेशन साधलंय. इथे व्हाईट बॉल दिलाय पहिलाच आणि 1 बाउन्स देखील देण्यात आलाय. महत्वाचं काय, व्हाईट पेक्षा महत्वाचं गोलंदाजाला देखील माहित आहे ना की तो 1 बाउन्स आहे, कारण अजूनही 6 चेंडू फेकायचे षटकामध्ये. पुढचा बॉल मोठा फटका. पुन्हा एकदा नितीन यांच्या बॅट मधून भिरकावून दिलाय चेंडू. मैदानाच्या बाहेर गेलाय नक्की, पण धावा किती मिळणार आहेत? पंचांनी नो बॉल पण दिलाय. पंचांनी नो बॉल तर दिलाय आणि इथे घडतंय काय? धावा किती आहेत? नो प्लस किती? नो प्लस किती आहेत? नितीन मात्रे पण काय बॅट आहे. बल्ला है या तलवार है, चीर दे ऐसी धार है. षटकार येतोय. वाह, अप्रतिम खेळी, दर्जेदार दर्जेदार. अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारी बॅटिंग करून दाखवत आहेत. सातत्याने सराव या मैदानात करतात. भल्या भल्या गोलंदाजांना घाम फोडण्याचं कार्य सकाळच्या सत्रामध्ये करतात, पण आता इथे देखील तसंच काहीतरी. 12 चेंडू आणि 12 धावा होत्या. हे कोणालाही शक्य असं वाटणार नाहीये, कारण आता धावसंख्या काय तर 34 आहे. पुष्कर सर, नो बॉल आहे. नो बॉल आहे आणि येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट देखील असणार आहे. म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा आल्यात. एकही चेंडू लिगल झालेला नाहीये. वा, याला सर म्हणतात ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. धावा झाल्यात 34, 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकेवरती लागल्यात. आता इथून काय घडतंय? अमित गायकर स्वतः यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये गेलेत. अमित वसे गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल लीव्ह केला इथे आणि व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल आहे म्हणजेच काय तर फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. आतापर्यंत तब्बल एकही चेंडू फेकलेला नाहीये आणि 9 धावा आल्या त्या षटकामध्ये. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फ्री हिट देखील कंटिन्यू असणार आहे. यालाच म्हणतात क्रिकेटचा खेळ. इथे सगळ्याच प्रेडिक्शन आहेत मित्रांनो फेल. पुढचा बॉल पुल केलाय, चांगला आदळला यावेळी देखील चेंडू बॅटवरती. धावा किती मिळतील? 1 पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चेंडू मैदानाच्या बाहेर 2 धावेंसाठी.
लिगल चेंडू आलाय. महत्वाचं काय तर अमित वझे यांच्या मनोबळासाठी, यांच्या कॉन्फिडन्ससाठी, संपूर्ण गोलिवली 40+ संघासाठी महत्वाचं होतं की तो लिगल डिलिव्हरी, तो लिगल चेंडू आहे ना, तो देखील आलाय. धावसंख्या आता वाढते. धावा झाल्या धावफलकेवरती 37 धावा झाल्या धावफलकेवरती एका गडीच्या मोबदल्यामध्ये. नितीन म्हात्रे समोरून असंच काहीतरी पाहिलं होतं ना, म्हणजेच आपण 2007 वर्ल्ड कप इंग्लंडच्या विरोधात भारताची मॅच, MS धोनी जो जाणला जातो षटकारासाठी, पण युवराज सिंग काय बरसले होते त्या मॅच मध्ये. आज इथे तसंच काहीतरी पाहतोय. यावेळी फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, झेलची शक्यता, स्वतः खेळाडू येतोय आणि इथे कॅच सुटते असं म्हटलं जातं. अनेक पुस्तकांमध्ये देखील असं लिहिलंय की नसीब भी बहादुर का ही साथ देती है, आप बहादुर की तरह लढना सीखो और फिर देखो नसीब का खेल. आणि असंच काहीतरी नशिबाने देखील साथ देण्याचं ठरवलंय आज नितीन म्हात्रे यांचा. दो भाई दोनो तबाही. काय बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. 39 धावा धावफलकेवरती लागल्यात, पण इथून गोलिवली 40+ संघ तो देखील चांगली कामगिरी करतोय. 12 चेंडू 12च दिले आणि त्यानंतर देखील अजून धावफलक जास्ती उंचवलेला नाहीये. पुढचा बॉल इथे फुलटॉस चेंडू आहे आणि पंचांनी देखील त्वरित नो बॉल घोषित केलाय. आता हा बीमर पद्धतीचा पहिला नो बॉल असणार आहे. No+2 पुष्कर सर, No+2 No+2 तब्बल 3 धावा. येस, थँक्यू. No+2 तब्बल 3 धावा ऍड होतील आणि त्यानंतर येणारा पुढचा चेंडू हा देखील फ्री हिट असणार आहे. हो, काय घडतंय. 42 धावा लागल्या धावफलकेवरती. कलाटणी मिळाली या सामन्याला. पुढचा चेंडू अजून एकदा चांगला कनेक्शन. यावेळी देखील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक धाव पूर्ण केली आहे आणि इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, दुसरी धाव घेण्यासाठी निघाले. धावत जोरात, अगदी धावत पळत, एक धाव, दुसरी धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे बघता बघता पूर्ण झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय. नितीन म्हात्रे अगदी त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात चांगली इनिंग खेळत आहेत की काय आज बागशाच्या मैदानावरती. होम ग्राउंड नक्कीच आहे. 12 चेंडू आणि 27 धावांची बहारदार खेळी त्यांनी केली आहे. 44 धावा लागल्या धावफलकेवरती. अमित वझे चांगला कमबॅक त्यांना देखील करून दाखवावा लागणार आहे. पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. इथे देखील चेंडूला पुल केलाय. हवेमध्ये असणारा चेंडू आणि इथे देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय का चेंडू. तर मैदानाच्या आतमध्ये चेंडू पाहायला मिळतोय, पण थोडासा फंबल आणि इथे बघता बघता धावत नाही. चालत स्वरूपाने असे ना, पण 2 धावा मिळत आहेत मोठागाव 40+ संघाला. 46 धावा झाल्या धावफलकेवर. चेंडू झालेत या षटकामध्ये आतापर्यंत 4 आणि धावा आल्यात 20. 46 धावा धावफलकेवरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. मॅचला कलाटणी देणारा षटक आहे. पुढचा बॉल यॉर्कर एक्झिक्यूट केलाय. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. डायरेक्ट हिट देखील झालाय. पुन्हा एकदा लक्ष स्क्वेअर लेगच्या पंचांकडे, पण ही धाव ग्राह्य धरली जाणार आहे. नॉट आउट आहे म्हणजेच काय तर 22 स्वरूपाने ही धाव मिळते. 22 स्वरूपाने ही धाव मिळाली आहे. 47 धावा लागल्या धावफलकेवरती. 12 चेंडू आणि फक्त 12 धावा होत्या आणि त्यानंतर केलेला हा कमबॅक. चार षटकांची मॅच. शेवटचा चेंडू आता या षटकामध्ये. या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू. 47 धावा लागल्या धावफलकावरती. नितीन म्हात्रे यांनी कार्य केलंय. आता निलेश म्हात्रे यांना तो शेवटचा चेंडू फेस करायचा आहे. पुढचा बॉल चेंज ऑफ पेस. गोळीच्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावा किती मिळतील. धावा मिळतील शेवटच्या चेंडूवर 2 धावा झाल्या धावफलकेवरती. 49 जिंकण्यासाठी लक्ष्य 4 षटकांमध्ये असणार आहे 50 धावेंचं. अप्रतिम बॅटिंग मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या नितीन म्हात्रे यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. काय खेळ केलाय. अगदी मंत्रमुग्ध करणारा खेळ त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलात. 49 धावा झाल्यात. 50 धावेंचं लक्ष्य आणि इथे आता गोलिवली 40+ संघ सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे. 4 षटकांमध्ये 50 धावा आणि त्या 50 धावेंचा पाठलाग कसा करणार आहेत अमित गायकर. अगदी मास्टर माइंड म्हटले जातात. आता जबाबदारी त्यांना खांद्यावरती घ्यावी लागेल. चांगला खेळ त्यांना करावा लागणार आहे.
हॅलो चेक 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 चेक. श्रद्धांजली चषक भीषण हल्ला पहलगाम मध्ये झाला, त्यातील अगदी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या स्मरणार्थ आपण हे श्रद्धांजली चषक पाहतोय. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले यांच्या स्मरणार्थ आपण हे चषक पाहतोय. बॉल दे ना दादा, बॉल नवीन बॉल. बॉल दे ना. आमच्याकडे असले आणि आता लपड तो नाही, आम्ही प्रोग्राम ठेवलाय, मंडळ बोलवलं, सराव आणली ठेवले, तिकडे पण मला अँकरिंग करायला असं लपड 5:30 फ्री झालो, घरी जाऊन जरा फ्रेश वगैरे जाईल. काय चप्पल घ्यायला तुम्ही लोक ना, मला ना आहे ना म्हणलं, जय मंदार मंडळ आहे ना, भाड्यावर दादा. बॉलरचं नाव काय? अमित गायकर. मॅच ऑन. पहिलाच बॉल, पहिला चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. पुढचा चेंडू पुल करण्याचा इथे प्रयत्न केला होता आणि चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. बघत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? एक धाव खूप महत्वाची असणार आहे. फेकी केली आहे आणि फेकी देखील चांगली करण्यात आली आहे. अगदी डीप स्क्वेअर लेग वरती खेळाडू तैनात असताना एकच धाव इथे मिळणार आहे आणि खात्याचा श्री गणेशा होतोय गोलुली 40+ या संघाचा. पुढचा बॉल इथे मंगेशांच्या बॅटमधून, बॅटची हलकीशी कडा लागते, एज लागते, चेंडू ट्रॅव्हल होतोय अगदी एकाच धावेसाठी. गोशांकी क्षेत्रामध्ये जे चेंडू निघून गेलाय, असंच काहीतरी सत्र आपण अगदी 3 चेंडूंनी 2 धावा. पुढचा बॉल अगदी खोदून काढला यावेळी देखील चेंडूला. काव कॉर्नर वरती थोडंसं फंबल झालं, दत्ता आहेत तिथे उभे आणि त्यानंतर यशा देखील इथे पडल्यात, पण चांगलं बॅकअप, अप्रतिम बॅकअप केलाय. अगदी शॉट वरती उपस्थित असलेले खेळाडू म्हणजे सुभाष मुंडे आहेत आणि त्यांच्याकडून खूप चांगला बॅकअप करण्यात आलाय.
एकच धाव इथे मिळणार आहे. पहिला बॉल डॉट मग 1 मग डिक्लेअर मग आता 2. पुढचा बॉल यावेळी देखील पुलचा चांगला फटका, लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू मैदानाच्या बाहेर आणि येतोय दुसऱ्या सत्रातील पहिला षटकार मंगेश यांच्या बॅटमधून. वाह, 50 धावा केल्यात आणि त्याचा पाठलाग कसा केला जातो ते आपल्या बॅटमधून आपल्याला करून दाखवतात. दहा धावा धावफलकेवरती. चेंडू झाल्या षटकामध्ये आतापर्यंत 5. 10 धावा झाल्यात धावफलकेवरती. 50चं लक्ष, त्या लक्षाचा पाठलाग देखील चांगला होतोय. पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. अगदी गोल्डन स्पॉट आपण पहा, त्या स्पॉटवरती चेंडू आदळतोय, लँड होतोय आणि त्यानंतर गतिशील होतोय, वेगवान होतोय. चांगली गोलंदाजी करतात. षटकार आल्यानंतर विलास यांनी देखील चांगला कमबॅक केलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकेवरती, म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि 40 धावेची आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू 40 धावा. कठीण आहे कार्य, पण कठीण कार्य जो सोपं करून दाखवतो, जो त्या संघासाठी खेळत असतो, दत्ता येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू शॉर्ट पिच आहे, पुल केलाय, मैदानाच्या बाहेर केलाय आणि धावा मिळतील. इथे देखील 2 धावा जरूर मिळाल्यात, पण तो मनोबळ, तो कॉन्फिडन्स आणि त्याचा हा सगळा खेळ आहे असं म्हटलं जाताना. बॅटरच्या मिडलला, जर बॅटच्या मिडलला बॅटरचा चेंडू हिट झाला, त्यानंतर त्याचं मनोबळ उंचावतं. पुढचा चेंडू स्विंग अँड मिस. गोलंदाजांनी सातत्याने केलेले हे कमबॅक्स. निलेशने देखील मागच्या षटकामध्ये षटकारानंतर केलेला तो कमबॅक आणि त्यानंतर दत्ता यांनी देखील मोठ्या स्ट्रोक नंतर केलेला हा कमबॅक. धावा धावफलकेवरती 12 या आकड्यावरती स्थिर. पुढचा बॉल, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा, गती, वेग, प्रचंड वेग आणि वेगेवरती स्वार होऊन गोलंदाजी करतायत. अप्रतिम गोलंदाजी. 12 धावा धावफलकेवरती. पहिला बॉल जो पुलचा फटका आपण पाहिलात अमित गायकर यांच्या बॅटमधून, त्यानंतर बॅक टू बॅक आलेले डॉट बॉल. पुढचा बॉल, मोठा फटका, चांगला स्ट्रोक, चांगलं कनेक्शन, मैदानाच्या बाहेर चेंडू. धावा किती मिळतील? धावा किती मिळणार आहेत? 2 धावा इथे मिळतील. आमचे मान्यवर विकासजी म्हात्रे साहेब यांचं देखील पुन्हा एकदा मी मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार. 14 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल, चेंडू हवेमध्ये असणार आहे, झेलची शक्यता आणि अमित स्वतः आल्या चेंडूच्या खाली. खूप चांगला झेल इथे टिपलाय आणि विकेटचं होत आहे पतन. गोलंदाज दत्ता यांच्या खात्यामध्ये जाते विकेट. मॅचची गोल्डन विकेट म्हणायला हरकत नाहीये. अमित बाद झालेत आणि आता संघ गोलुली 40+ थोडासा अडचणीत सापडलाय, कारण धावफलक देखील तेवढंच मोठं आहे. पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा इथे देखील प्रयत्न केला, प्रचंड बाहेरच्या दिशेला पिचिंग आणि वाईट बॉल येतोय. प्रेम येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. प्रेम यांची बॅट मागच्याच सामन्यामध्ये अगदी खूप चांगली बॅटिंग केली होती. वाईट बॉल येतोय, धावसंख्येमध्ये भर. पुढचा चेंडू, चांगला स्ट्रोक, अप्रतिम कनेक्शन, इनसाइड आउटचा हा फटका. धावा किती मिळणार आहेत? धावा किती मिळत आहेत? अगदी ते कंपाऊंड वॉल आहे, त्याच्या आतमध्ये चेंडू गेला तर चौकार आहे, पण नाही गेला तर 2च धावा आहेत. सगळ्यांचं लक्ष त्याकडे लागून आहे आणि चौकार पंचांनी घोषित केलाय. पुष्कर काटे आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि चौकार येतोय. अगदी आवश्यकतेप्रमाणे हा खेळ पाहायला मिळतोय आपल्याला. संजीवनी देणारा हा चौकार येतोय प्रेम यांच्या बॅटमधून. मागच्या सामन्यामध्ये मिळवलेला तो कॉन्फिडन्स, तो मनोबळ आणि त्यावरती अगदी पावलावर पाऊल ठेवून आता चांगली बॅटिंग करतायत. धावा झाल्या धावफलकेवरती 19 चेंडू झालेत 12 आणि उर्वरित 12 चेंडूंवरती आपण पाहतोय जिंकण्यासाठी लक्ष असणार आहे 31 धावेंचं. 12 चेंडू आणि 31 धावा, मॅच क्लोज. निलेश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती.
12 चेंडू 31 धावांची आवश्यकता. कोहली 40+ विपक्ष मोठा गाव 40+ अशी ही सेमी फायनलची लढत पाहतोय आपण. नवापाडा 40+ संघ देखील वाट पाहतोय फायनलसाठी. पुढचा बॉल पहिला चेंडू आणि पहिलाच बॉल अतिरिक्त बाहेरच्या दिशेला पिचिंग. यशांच्या मागे देखील थोडंसं फंबल आपण पाहिलं. थोडंसं सासपडत असताना चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न केला. वाईट बॉल येतोय. 30 धावांची अजूनही आवश्यकता. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल पुढ्यातला चेंडू आहे. भिरकवण्याचा प्रयत्न केला. लॉफ्ट केला चेंडूला. चेंडू हवेमध्ये बराच वेळ. 2 खेळाडू येत आहेत, प्रयत्न करतायत, पण हेमंत यांनी प्रयत्न केला. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे बघता बघता 3 धावा देखील पूर्ण करण्यात आल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. अप्रतिम दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट्स. कोहली 40+ संघाला देखील माहित आहे हे षटक, या षटकाला देखील आपण थोडासा सन्मान दिलात. या षटकामध्ये 10 ते 12 धावा आल्या तर कदाचित आपला चान्स बनू शकतो, आपली मॅच बनू शकते. आणि तशाच काहीतरी प्रयत्नाखाली प्रेम देखील आहेत आणि मंगेश देखील आहेत. दोघांची बॅट तळपली आहे. दोघांच्या बॅटमधून धावा आपण पाहिल्यात, मागच्याच मॅचमध्ये पाहिल्यात. आणि तसंच काहीतरी आता इथून करून दाखवावं लागणार आहे, कारण पुन्हा एक तर संधी नाही आहे. श्रद्धांजली चषक 23 झाल्यात. पुढचा बॉल इथे स्विंग अँड मिस. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. चेंडू अंगाला आदळतोय आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. बघत पंच काय खून करतायत. लेग बाईसची धाव आहे. बॅट लागली. ओके, 2 चेंडूचा खेळ झालाय. त्या 2 चेंडूंवरती 5 धावा आल्यात आतापर्यंत. पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा आणि चेंडू निघून जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. एक धाव इथे देखील मिळणार आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने अगदी बचावात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. कलात्मक काहीतरी केलंय. मनगडाच्या साहाय्याने इथे एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. इथे फेकी थोडीशी कमकुवत झाली आहे की काय. पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि इथे चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येतोय. इथे नशिबाने साथ दिलेली नाहीये बॅटरची. एकच धाव इथे मिळणार आहे. त्या एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावतोय. धावा झाल्यात 28 धावफलकेवरती आणि 5 चेंडूचा खेळ झालाय. जर समीकरणाचा आपण विचार केला तर उर्वरित अजूनही 7 चेंडूंवरती जिंकण्याचं समीकरण आहे 22 धावा. 7 चेंडू आणि 22 धावा जिंकण्यासाठी अजूनही आवश्यक आहेत. 7 balls 22 to win. यावेळी देखील स्लोवर पद्धतीचा चेंडू वापरण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेमध्ये पण किती धावा मिळणार आहेत आणि इथे मिळतील 2 धावा. अगदी षटकार आला असता तर मॅचला इथे कलाटणी मिळाली असती. संपूर्ण कोहली 40+ संघाचं देखील आपण ते एक्सप्रेशन पहा त्यांच्याकडे. त्यांना देखील माहित होतं महत्वाचा होता हा षटकार, तो आलेला नाहीये. पण तरी देखील मॅच संपली नाहीये. निलेश म्हात्रे यांचं षटक आपण चांगलं खेळलंय, त्यात विकेट दिलेली नाहीये, त्यामध्ये आपण धावा देखील 10 बनवल्यात. पण अजूनही जर जिंकायचं असेल तर उर्वरित 6 चेंडूंवरती बनवायच्या आहेत. किती तर 6 चेंडूंवरती आपल्याला अजूनही 20 धावा बनवायच्यात. 11 धावा आल्यात या षटकामध्ये. सहा चेंडू आणि 20 धावेचं समीकरण. हेमंत येत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. मंगेश आहेत स्ट्रायकिंग एंडला. प्रेम आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. 6 चेंडू आणि 20 धावेचं समीकरण. पहिलाच बॉल पहिला चेंडू अगदी स्लोअर वन पद्धतीचा वापर केलाय आणि हीच ओळख राहिली हेमंतांच्या गोलंदाजीची. बघता बघता एकाचं रूपांतर 2 धावेंवरती झालंय. बघूया ते 2 मोठे फटके. त्या 2 मोठ्या फटक्यांवरती 2 षटकारांची आवश्यकता नक्कीच आहे. पण ते 2 मोठे फटके मारण्याचे मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये मैदानाच्या बाहेर जाणार जरूर आहे पण धावा किती मिळणार आहेत. ज्या षटकाराची नितांत आवश्यकता होती तो षटकार, तो संजीवनी देणारा षटकार येतोय मंगेशच्या बॅट मधून. मी नुकतंच म्हटलं होतं 2 मोठे फटके मॅच मध्ये ट्विस्ट. एक आलाय, अजून एक येतोय की काय. पुढचा बॉल चांगली गोलंदाजी. खेचून ठेवला टप्पा. आखूड टप्प्याची गोलंदाजी केली. हे चातुर्य, हे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे.
येतोय सिंगल. जिंकण्यासाठी समीकरणाचा विचार केला तर समीकरण अजूनही आपल्याला आहे 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असणार आहे. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. षटकार आलाय, तो आलाय मंगेशच्या बॅटमधून. हे समीकरण, ही मॅच डोलामान परिस्थितीमध्ये हृदयाचा ठोका चुकवणारा सामना. पुढचा बॉल, यावी देखील चांगलं कनेक्शन, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. धावा किती मिळणार आहेत आणि अजून एक येतोय मंगेश आणि फक्त मंगेश यांचा बोलबाला पाहायला मिळतोय. बल्ले की गर्जन, रन पुरे आधा दर्जन. व्हॉट अ स्ट्रोक, अप्रतिम खेळी. 2 चेंडू आणि 5 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे. 2 चेंडू आणि 5 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे. असं म्हटलं जातं ना, क्रिकेटमध्ये कुठल्याही क्षणाला हार मान पत्करत नाही. आपण लढा द्या, लढाई करा. आणि असं देखील म्हटलं जातं की जिंकणं गरजेचं नाहीये, तुम्ही दिलेली लढत त्याहून महत्वाची आणि त्याहून गरजेची असणार आहे. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर आप कोशिश ना करो जनाब ये तो गलत बात है. कारण तुमचा प्रयत्नार्थी परमेश्वर नेहमी म्हणतो. 2 चेंडू आणि 5 धावांवरती सामना येऊन ठेपलाय. मॅच क्लोज सिच्युएशन मध्ये खेळाडू देखील अगदी डोळ्याच्या समीप आलेत. 2 खेळाडू डोळ्याच्या समीप आलेत. बॅट्समनचा तालमेल बिघडवण्यासाठी ते दोन्ही खेळाडू अगदी डोळ्याच्या समीप उभे आहेत. पण बघूयात गोलंदाज तशी गोलंदाजी करतायत का. 2 मोठे फटके तर आलात. 2 चेंडू आणि 5 धावांवरती मॅच येऊन ठेपली आहे. व्हॉट अ मॅच, हृदयाचा ठोका चुकवणारा हा सामना. आणि अशा प्रकारे इथे चेंडू प्रचंड बाहेरच्या दिशेला वळण मिळत आहे. वाईड बॉल येतोय. हे फक्त वाईड बॉल नाहीये, हा प्रेशर, हे दडपण देखील असणार आहे. ह्या दडपणाला झुगारून आता इथून गोलंदाजाच्या खांद्यावरती हात ठेवून कोणीतरी म्हटलं पाहिजे एक चांगला चेंडू. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक. 2 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण आहे. पुन्हा एकदा अजून एक वाईट बॉल. सातत्याने केलेल्या चुका, पण इथे चुकीला माफी नाही आहे. कारण हे 40+ ग्रामीण क्रिकेट आहे आणि इथे अजूनही जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि आपण पाहतोय आवश्यकता असणार आहे 3 धावांची. मोठ्या फटकाचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू हवेमध्ये असणार आहे. मोठा फटका येतोय, एक्झिक्युशन येत आहे, षटकार येतोय. हा फक्त विजय नाहीये, हा विजयाचा शंखनाद येतोय मंगेशच्या बॅटमधून. संपूर्ण गोलिवली 40+ संघाचा पहा ते सेलिब्रेशन, पहा किती महत्वाची होती त्यांची ही मॅच. हा भारताचा ध्वज जसा इथे लहरवतोय तसंच गोलिवली 40+ संघ त्यांचा देखील ध्वज इथे संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये तसाच झळकणार आहे. यात तीळ मात्र शंका नाही.